नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो आहोत भीमाशंकर ट्रेक करायला। इथून ही वाट शिडी घाटाची वाट आहे, ती सरळ पदरवाडीकडे निघते। ऑफ सीझनला तर आलो तर इथे शेकरू बघायला मिळतो। शेकरू हा खूप लाजाळू प्रकाराचा लाजाळू प्राणी आहे। त्याची वाटेत पुन्हा एक छोटासा उडा लागलाय, पार करून छोटे छोटे उडे खूप लागतात। नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आलो आहोत भीमाशंकर ट्रेक करायला। भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच असेल। भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे। तर भीमाशंकरला जाण्यासाठी 2 रस्ते आहेत। बाय रोड आपण पुण्यावरनं जुन्नर करून घोडेगाव करून डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडीने जाऊ शकतो, किंवा दुसरा रस्ता आहे कर्जतवरनं किंवा नेरळवरनं खांडस या गावी येऊन इथून ट्रेक करून एक 4 ते 5 तासाचा ट्रेक आहे। 4 ते 5 तासाचा ट्रेक आहे, तो ट्रेक करून आपण जाऊ शकतो। आज आम्ही आलो आहोत आता नेरळवरनं इथे खांडस या गावी। खांडसवरनं मग आम्ही आता इथून ट्रेक करून जाणार आहोत। तुम्हाला जर यायचं असेल तर नेरळवरनं शेअर रिक्षा भेटतात। रिक्षा एक 600 ते 700 रुपये, जशी माणसं असतील 3 माणसं असतील तर 600 रुपये, 4 माणसं असतील तर 700 रुपये ते लोक घेतात। आपल्याला इथे खांडसच्या पुढे खांडस गाव, खांडसच्या पुढे एक 2 ते 3 किलोमीटर बेस आहे। एक छोटीशी वाडी आहे, 2-3 घरांची वाडी आहे, तिथपर्यंत आपल्याला सोडतात आणि इथूनच आपला ट्रेक चालू होतो। तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा परिसर आहे। मागे जो दिसतोय तो भीमाशंकरचे डोंगर। आपण गणेश घाटाने जाणार आहोत। गणेश घाटाचा हा ट्रेक आहे, जवळपास 4 ते 5 तासाचा ट्रेक आहे। बघू आपल्याला आता किती वेळ लागतो। इथे परिसर खूप सुंदर आहे। इथे मी पहिले यायचो तेव्हा इथे काही नव्हतं, आता इथे 2-3 घरांची वाडी झाली आहे। ही मागे माझ्या मागे तुम्ही बघू शकता 2-3 घरांची वाडी झाली आहे आता, आणि पाठीमागे तिथे नदी आहे। इकडे आता एक बंगलोचं पण काम चालू आहे पाठीमागे, शंकरचं जंगल। अजून एक गोष्ट सांगायची राहिली, खांडस गावाच्या पुढे जिथून ट्रेक चालू होतो तिथे जर आपल्याला काही खायचं असेल, नाश्ता करायचा असेल किंवा सामान वगैरे काही ठेवायचं असेल, तर इथे ही जी 2-3 घरं आहेत इथे सगळी सोय होते। जेवणाची सोय होते, खायची नाश्त्यासाठी वडापाव मिळतो, कांदेपोळी वगैरे सगळं मिळू शकतात। आणि आपल्या जर काही एक्स्ट्राचं सामान असेल, आपण एका दिवसात जर परत येणार असू, जसं आमचा प्लॅन आहे एका दिवसात परत यायचा, तर आपण इथे आपलं सामानही ठेवू शकतो। आणि इथे राहायचं असेल तर राहायचीही सोय होते रात्रीची। एक बेस पासून एक 5 ते 10 मिनिटं सरळ वाटेवरनं चालल्यावर पहिले डांबरी रस्ता, त्याच्यानंतर एक छोटासा असा हा ट्रेल चालवण्यावर इथे फक्त पुढे तिथे कुठेही चुकण्याची शक्यता नाहीये, पण पुढे थोडंसं आल्यावर इथे चुकण्याची शक्यता। इथे आपल्याला जाऊन दाखवतो मी। इथे आपल्याला जाऊन हा एक सरळ रस्ता जातो आणि इथे भीमाशंकरचा आहे बाण लावलाय। आपल्याला डावीकडे वळायचं आहे। इथे एकदा मी दाखवतो पाठीमागे जाऊन। चालत आल्यावर उजवीकडे न जाता आपल्याला डावीकडे जायचं आहे। डावीकडे वाट आता जंगलातून चालू होते आणि इथून आपला ट्रेक चालू होतो। पहिलं आपलं स्टॉप असेल ते गणपती मंदिर। या गणपती मंदिरावरनं या घाटाला गणेश घाट असं नाव पडलंय। तेच गणपती मंदिर आपल्याला सर्वात पहिले लागतं। 30 ते 40 मिनिटाचा तिथे जायचा ट्रेक आहे। पहिले आपण पहिलं टार्गेट आपलं ते असणार आहे। तिची टर्न मारली आपण, तिथून एक 10 ते 15 मिनिटं ट्रेक करून आपण पोहोचते गणपती मंदिर, गणेश मंदिर। माझ्या मागे बघू शकता गणेश मंदिरात आम्ही आता पोहोचलोय। म्हणजे पायथ्यापासून एक जवळपास अर्धा तास ट्रेक करून आपण इथे पोहोचतो। गणेश मंदिर आता खूप चांगलं केलं, छपराचं आहे, गणेश मंदिर आहे।
माझ्या आम्ही आज 14 जण ट्रेकला आलोय. हा वैभव फोनवर बोलतोय तो, हा किरण आणि रवी. आम्ही 14 जण आलोय भीमाशंकर ट्रेक साठी. आता गणपती मंदिराच्या इथून आम्ही पुढे भीमाशंकर साठी ट्रेक चालू करतोय. जॅकेट काढून ठेवलाय कारण की खूप गरम होते. पाऊस एवढा नाहीये, पाऊस हलका हलकाच आहे. त्याच्यामुळे तर पुढचं आपलं टार्गेट आहे पठारावर पोचायचं. पठारावरनं मग पुढे चालत चालत जायचंय. मंदिरापासून एक 5 मिनिटं चढून आल्यावर परत असा सुंदर नजारा दिसतोय. ते तिकडे खाली दिसतंय ते बेस, तिथून आपण चालू केलं होतं आणि आता एवढं चढून आलोय. ऑलमोस्ट पठारावर येऊन पोचलेलो आहे आपण. पोचू आता, म्हणजे एक 5-10 मिनिटात अजून बाकी आहे चढाई. दम खूप लागतो, ऍडजस्ट करून घ्या. थोडं चालत आलं इथे हा वन विभागाचा बोर्ड आहे आणि त्याच्या पुढेच वन विभागाची चौकी लागली आहे. वन विभागाने बाथरूम केलेत कदाचित. कोर झोन मध्ये एंट्री करतो त्याचा गेट आहे. ही जी वन विभागाची चौकी आहे तिथे आपल्या नावाची नोंदणी करावी लागते. आपण किती जण आलो आहोत आणि इथे पर माणसी 60 रुपये चार्जेस द्यावे लागतात. तसेच कॅमेऱ्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागतात जर आपण कॅमेरा घेऊन जात असू तर. चौकीवरनं पुढे आल्यावर आता थोडा पाऊस चालू झालाय. हा इथे मस्त शंकराच्या पिठेवर सुरू काय, पण तो आता धुक्यामध्ये हरवलाय. पाऊस पडतोय, थोडा पाऊस चालू झालाय. गोप्रो आत मी ठेवलाय आणि मोबाईल मध्ये शूटिंग करतोय. आता आम्ही पठारावर आलो. या पठारावरनं आपल्याला पदरवाडी पर्यंत चालत जायचंय. सरळ सरळच आहे रस्ता, पण इथे काळोखात चुकण्याची शक्यता आहे थोडीफार, अजून काही नाही. किरण कसं वाटतंय मग? पठारावर एक अर्धा आल्यावर आपल्याला इथे विहीर लागते. विहीर इथे बघू शकतो आपण. विहिरीच्या इथूनच पदरगडला वरती जायची वाट आहे. पदरगडच्या वरती जायला इथे बाजूला तिथे पदरगड आहे, तो आता तिथे दिसत नाही आपल्याला. इथेच वरती पदरगड आहे. पदरगडला जायची वाट इथे आहे आणि इथे समोरच पदरगडच्या अगदी समोर हे जे डोंगर दिसत आहेत, आता धुक्यामुळे तेही थोडेसे क्लिअर दिसत नाहीयेत, पण जे डोंगर दिसत आहेत त्या तिथेच जी आपली सीडी घाट जो बोलतो, भीमाशंकरला जायचे 2 वाट आहेत. एक सुद्धा आपला गणेश घाट आणि दुसरा सीडी घाट. तो जो इथे जो धबधबा दिसतोय, आता धुक्यामुळे थोडंसं ते दिसत नसेल, तर तिथून ती वाट सीडी घाटाची वाट आहे, ती सरळ पदरवाडीकडे निघते. आपला हा जवळपास 2-2.5 तासाचा ट्रेक आहे. त्याच्यामुळे वाचतो, पण ती पावसाळ्यात खूप रिस्की आहे. त्यामुळे पावसाळ्यात ती वाट बंद असते. पावसाळ्यात फक्त गणेश घाटानेच लोक मोस्टली येतात. तिथून जर तुमच्याकडे सेफ्टी इक्विपमेंट असेल आपल्याकडे तर तरच त्या वाटेने जावं, नाही तर त्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करू नये. खूपच रिस्की वाट आहे. पावसाळ्यात खूप जास्त रिस्की वाट आहे ती. इथे ही पदरगडला जाण्याची वाट, पदरगडचा जो बोर्ड होता, विहीर होता, त्याच्या पुढे 2 मिनिट एक मिनिट चालत आल्यावर इथे उजवीकडून ही वाट समजण्यासाठी बांध केलेल्या आहे, दगडी लावलेली आहेत. इथून वरती पाठीमागे पदरगड आहे, पण तो आता धुक्यामुळे आपल्याला दिसत नाहीये. आणि आता हा त्याच्या सरळ जी वाट जाते ती भीमाशंकरला पठारावरनं. आता आम्हाला जवळपास एक अर्धा तास झाला चालत, अजून खूप चालायचं आहे पदरवाडीपर्यंत. मागे मस्त धबधबे आहेत तिथे, फार सुंदर वाटतंय, मस्त वाटतंय. इथे धबधबा आहे, तिथे झाड एक पडलंय, ते एक धबधबा आहे.
इथून आता वाट डावीकडे वळते आहे, इथून अशी ही डावीकडे वाट वळते आहे. हे एवढे सुंदर धबधबे पाहून कोणाला मोह आवरणार नाही या धबधब्यात भिजण्याचा. आम्ही मग या धबधब्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. वाटेत आपल्याला आता डेन्स फॉरेस्ट लागले. डेन्स खूप घनदाट असं जंगल, त्यामुळे काळून झालं काय वाटतं. आणि वाटेत आपल्याला असे हे छोटे धबधबे ओढे पार करत जायला लागतं. आपण जो धबधबा बघितला त्याच्यापासून आता थोडंसं पुढे आलो. प्रकार अजून चालूच आहे. सरळ चालायचं आहे. याच्यात ट्रेकिंगसारखं असं हाड असं काही नाही आहे. किंवा रात्रीचा आलो तर चुकू शकतो, पण दिवसाचं चुकण्याची शक्यता खूप कमी आहे. रात्रीचाही काही चुकण्याची शक्यता नाही आहे. वाट मळलेली आहे, खूप मोठी आहे, प्रशस्त आहे. जागोजागी असे बाण केलेले आहेत, वरती रिबिन लावले आहेत झाडांना. श्रावण महिन्यात तिथे खूप लोक असतात ट्रेकला. ज्या रस्ता पूर्ण भरलेलाच असतो येणारे जाणारे. आताही लोक आहेत, पण श्रावण महिना एवढी नाही आहेत. आता हे खूप असं घनदाट असं जंगल लागले. हे जंगल आपलं राज्यप्राणी, महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे शेकरू, त्याच्यासाठी संरक्षित आहे. ऑफ सीझनला जर आलो तर इथे शेकरू बघायला मिळतो. शेकरू हा खूप लाजाळू प्रकारातला लाजाळू प्राणी आहे, त्याच्यामुळे तो असा सहसा दिसत नाही. खूप असं निरीक्षण करून बघितलं, जिथे माणसांचा आवाज वगैरे जास्त नसेल, खूप घनदाट जंगल असेल, तिथे शेकरू दिसतो. सूर्यप्रकाश खाली येत नाहीये, काळूक असं वाटते की संध्याकाळ झाली. पण आता वाजले जवळपास सकाळचे 11:15. आपण चालू केलं होतं 9:15च्या सुमारास पायथ्यापासून. 11:15 झालाय आणि आपण आता घनदाट जंगलामध्ये येऊन पोहोचलोय. जवळपास 2 तास झालेत आपल्याला ट्रेक करून. अजून किती वेळ लागतो बघूया. पाऊस पडतोय त्याच्यामुळे टोपी घातली आहे, रेनकोट काढून ठेवलाय कारण त्याच्यामुळे खूप गरम होतंय. पाऊस आता थांबलाय, मगाशी खूप जोरात पडत होता, थांबलाय. जंगल आपण बघू शकतो. वाटेत पुन्हा एक छोटासा ओढा लागलाय, तो पार करून आपण. छोटे ओढे खूप लागतात, पाय दिसतात त्याच्यामुळे. फार सुंदर असं घनदाट असं जंगल आहे, संरक्षित जंगल आहे, त्याच्यामुळे ते लाकूड तोड वगैरे होत नाही. छान असतं ते. झाडं आहेत, खूप जुनी झाडं आहेत. वाटेत असे छोटे स्टॉल आहेत गावकऱ्यांचे, जिथे मका, पाण्याची बॉटल, जेवण, सुका भाकर वगैरे, चहा मिळू शकतं. आणि फक्त पावसाळ्यातच मिळू शकतं, बाकीच्या दिवसात हे नसतात इथे. आता मित्रांनो आपण पदरवाडीत पोचलोय. पदरवाडी हे तिथे घर दिसतंय, इथे दुकान आहेत.
पदरवाडीचे. म्हणजे आता ऑलमोस्ट आपला पठार संपला आणि आता आपली खडी चढाई इथून चालू होते भीमाशंकरची. तो डोंगर चढून आता आपल्याला जायचं आहे. हा डोंगर वरती दिसतोय तो. ही पदरवाडी. शिडी घाटातनं रस्ता येतो तो इथेच. शिडी घाट आणि गणेश घाटाचा रस्ता इथेच येऊन मिळतो. इथेच येऊन एकत्र होतो. ही पदरवाडी इथे थोडीफार घरं आहेत आणि पदरवाडीतून आता आपल्या वरती इथे खडे चढाई चालू होते 1-1.5 तासाची. हीच वाट आहे. आता आम्ही पदरवाडीतून चालू करून 5 मिनिटं झाले. इथून पदरवाडीचा एक सुंदर खालती नजारा दिसतोय. इथून आम्ही चालू केलं होतं. ते टेंट तिथे दिसत आहेत. ती घरं ही पदरवाडीची घरं आहेत आणि इथून हा असं जंगलातनं पॅच तिथे वरती येतो. खूप अंगावर येणारी चढाई आहे ही. थोडं खाल्लं पण आहे आम्ही पदरवाडीला मॅगी वगैरे, त्यामुळे आस्ती चढतोय. पाऊस आहे त्यामुळे मजा येते थोडी. बघूया अजून आता किती वेळ लागतो भीमाशंकरला पोचायला. आता वाजले आहेत 12:15. आम्ही 9:15ला चालू केलं होतं. ट्रेक चालू करून 3 तास झाले आहेत. हे आपण बघू शकतो. ही वाट वरती चढत चढत जाते. तू काय त्याच्यामुळे पुढची वाट काय दिसत नाही, पण ही अशी वाट इथे मागून ही अशी चढत आली आणि अशी ही आता अशी पुढे जाते आहे. आता आम्हाला पदरवाडीतून चालू करून पण 15 मिनिटं झाली आहेत. पदरवाडीपासून ती चढ पूर्ण केल्यावर आता थोडासा हा परत पॅच लागलाय सरळ चालायचा. डोंगर उजव्या साईडला ठेवून एका साईडला दरी, खालती पदरवाडी. धुक्यामध्ये दिसते की नाही माहिती नाही. खाली पदरवाडी आहे आणि सरळ चालायचा पॅच आहे. आता चढाई संपली आहे. सरळ चालतोय आणि शेवटचा पॅच परत 10-15 मिनिटाचा चढायचा आहे. त्यानंतर आपण पोचतो भीमाशंकरला. आता आम्हाला चालू करून झाला 1:15, म्हणजे जवळपास 9:15ला चालू केलं तर 2.5 तास झाले ना. किती झाले? 3.5 तास झालेत. पुन्हा आपल्याला घनदाट जंगल लागलंय. पठार घनदाट जंगल मध्ये दुकान आहे. एक घनदाट जंगल एक जवळपास 15-20 मिनिटं चालायचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा पॅच चढलो का आपण भीमाशंकरला वरती पोहोचून जाऊ. मित्रांनो, आता तो पठाराचा पॅच संपून शेवटची चढाई लागली आहे. म्हणजे माझी बघू शकता शेवटची एक 10 ते 15 मिनिटाची चढाई आहे. शेवटची चढाई थांबल्यावर आपण पोहोचू ते भीमाशंकरच्या पठारावर आणि वरती तिथून परत 5 ते 10 मिनिटं आपल्याला चालत जायचं आहे मंदिरापर्यंत. ही चढाई आहे थोडीशी खडी, थोडीशी नॉर्मल ट्रेकिंग आहे. मित्रांनो, फायनली जवळपास 3.5-4 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण भीमाशंकर अभयारण्याच्या भीमाशंकर मंदिराच्या शेवटचा पॅच पूर्ण करतोय. हा बघा मोठी जाळी दिसते. हे शेवट जवळपास 9:15ला चालू केलं होतं. आता 1:05 झालेत. म्हणजे 3-3.5 तास, जवळपास 4 तास. 4 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण येऊन पोहोचलो इथे भीमाशंकर. आपला ट्रेक संपला इथे. आता मंदिराकडे जाण्यासाठी पठारावरून चालत जायचंय. पुढे मंदिराचं दर्शन घेऊ आपण भीमाशंकर मंदिरात. मित्रांनो, फायनली 4 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण पोहोचलोय भीमाशंकर. फोटो काढ करा. जवळपास 4 किती लागला? 4 तास. 9:15ला चालू केलेला. आता 1:15 वाजले. 1:15 झालाय. तर 4 तास बरोबर लागले आम्हाला. भीमाशंकर मंदिराकडे आम्ही आता पहिले दर्शन घ्यायला जातोय.
शनिवार आहे, खूप गर्दी आहे. बघू दर्शनाला किती रांग आहे. नाही आम्ही मुखदर्शनच घेऊन परत प्रवास आमचा चालू करणार आहोत. परतीचा प्रवास चालू करणार आहोत. मित्रांनो, आपण आता आम्ही वरती पोहोचलोय. हे भीमाशंकरचं मंदिर पावसामुळे सगळीकडे असे हे लावले, काही नीट दिसत नाही. हे मंदिर आहे आतमध्ये. दर्शनाला खूप रांग आहे, त्याच्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेत आहोत. आता मुखदर्शन काय 2 मिनिटात होतं. दर्शनाची रांग होऊ शकता मंदिरामध्ये. आतमध्ये खूप मोठी रांग आहे गाभारात दर्शनासाठी. आम्ही मुखदर्शनच घेणार आहोत. मुखदर्शन काय 2 मिनिटात होऊन जातं. त्याच्यानंतर जेवून आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. मित्रांनो, जसं मी माहिती सांगितलं, लाईन खूप असल्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेतलं आणि आता आम्ही जेवून परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. तो इथे आपला भीमाशंकरचा व्लॉग संपतोय. पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगला.